नमस्कार, मी राजेंद्र ओंजे. टॉक विथ राजेंद्रमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. महापालिकांची रणधुमाळी वाढत चाललेली आहे. आता उत्सुकता प्रत्येकाची आहे की युती कोणाची होती आहे, काय काय घडतं आहे, कोण कोणासोबत जात आहे. तसं तर बरेच जण इकडे तिकडे चाललेले आपल्याला पाहायला मिळत आहे. पण आत्ता मी आलो आहे कल्याण डोंबिवलीमध्ये, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग 20मध्ये. इकडे कल्याण डोंबिवलीमध्ये चुरस प्रचंड आहे निवडणुकीतली. 10 वर्षांनंतर निवडणूक इथे पार पडते आणि त्या 10 वर्षाच्या काळामध्ये अनेक गोष्टी झाल्या नाहीत. प्रशासक होता 2 वेळेला आणि आत्ता प्रत्येकामध्ये उत्सुकता, प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये एक ईर्ष्या पेटलेली आहे की निवडणुकीच्या रिंगणामध्ये मीही उतरलं पाहिजे आणि मलाही नगरसेवक म्हणून सभागृहात जाता आलं पाहिजे. आज आपल्यासोबत असणार आहेत राहुल दामले. नमस्कार. राहुल दामले हे उपमहापौर होते, गटनेता होते भाजपाकडून, विरोधी पक्षनेता होते आणि स्थायी समितीचे सभापती म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे. राहुल दामले हे नाव मी याच्या पलीकडे अजून जास्त ओळख करून देण्याची गरज नाही डोंबिवलीतल्या लोकांना, किंबहुना ठाणे जिल्ह्याला सुद्धा. इतके वर्ष या सगळ्या पदावर काम केल्यानंतर ही निवडणूक समोर जाताना काय वाटतं, की सोपी आहे की मला फार काही करायला लागणार नाही? ती निवडणूक आहे. निवडणूक लढताना कधी सोपी किंवा काय असा विचार करून चालतच नाही. बरोबर. जे निवडणुकीत केलं पाहिजे ते केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की निवडणूक आल्यावर जे कार्यकर्ते काम करायला सुरुवात करतात किंवा काही लोक निवडणूक आली मग वेगवेगळी शिबिरं हे ते सगळं नव्याने सुरू होतं. ते लोकांना माहिती आहे, बैठकांचं सत्र चालूच आहे आता, सगळं सुरू आहे. आणि मग ते सुरू झालं की लोकांना कळतं आता इलेक्शन आहे, पॅन कार्ड शिबिर असतं, ठराविक गोष्टी असतात. आणि मग ते निवडणूक झाल्यावर हे सगळे जातात. आपण कायम लोकांमध्ये राहतो, लोकांबरोबर असतो. आज 5 वर्ष प्रशासक आहे, लोकप्रतिनिधी नाहीत, पण तरीसुद्धा आमची कार्यालय चालू आहेत ना. जो आमच्यात प्रभागातला नाही, अख्ख्या शहरातला कोणी येतो आमच्या कार्यालयात काम करून घेतो. नाही, एक त्याच्यातलं राहुलजी आहे की आत्ता ज्या उद्यानामध्ये आपण फिरतोय हे तुम्ही सगळ्यांनी केलेलं काम आहे, तुम्ही वैयक्तिक केलेलं काम आहे. तर केलेल्या कामांची चर्चा प्रभागातल्या त्या टोकापर्यंत पोहोचवायची कशी, हे एक आव्हान आहे थोडंसं. मलाही ती गोष्ट नवीन आहे. पॅनल कल्याण डोंबिवलीमध्ये पहिल्यांदा बरोबर आहे. पण पेणसेनगरमध्ये मी 2दा लढलोय, 2दा जिंकून आलोय. पेणसेनगरमध्ये ज्या काही सुखसुविधा आता लोकांना कॉन्क्रीट रोड दिसत आहेत, पेणसेनगरचे 10 वर्षापूर्वी झाले. LED लाईट लोकांना आज कळले, माझ्याकडे 10 वर्षापूर्वी झाले. त्यामुळे आजूबाजूचा जो परिसर आहे त्यांना इकडच्या सुखसोयी माहिती आहेत, केलेलं काम माहिती आहे. पाणी असेल, स्वच्छता असेल, लोकांच्या बेसिक गरजा पूर्ण केल्यात. त्यामुळे इकडनं केलेलं तर आपण लोकांना सांगू, पण त्याच्यापेक्षा लोकांपर्यंत मला असं वाटतं की आम्ही पोचलो व्यवस्थित तरी निवडणूक चांगल्या पद्धतीने जाईल, आम्ही यशाकडे जाऊ. तुमचा हा यशाचा मार्ग पुढचा आहे, तुम्ही ठामपणे विश्वास दाखवताय. याला अनुसरून मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही खूप जुने जाणते नगरसेवक नेते या शहरातले आहात. पक्षाकडून जास्त अपेक्षा आहेत तुमच्याकडे, पक्ष खूप अपेक्षा ठेवतोय. तर या अपेक्षापूर्तीकडे एक ज्येष्ठ नेता म्हणून, माजी उपमहापौर म्हणून आणि विविध पदं त्या सभागृहातली तुम्ही घेतलेली आहेत, तर तुम्ही याच्याकडे अपेक्षा पूर्ततेकडे कसं बघता? लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत, नगरसेवक निवडून गेला की निवडून जाण्यापुरतं राहायला नाही पाहिजे. लोकांबरोबर असलं पाहिजे. लोकांच्या ज्या काही गोष्टी बेसिक आहेत त्याच्याकडे आपण पूर्ण लक्ष दिलं पाहिजे. बरोबर आहे. आणि ते करत असताना फक्त माझा वॉर्ड असं न धरता माझ्यासारखे जे कोणी अजून काही नगरसेवक आहेत त्यांनी शहराच्या दृष्टीने एकत्र बसून, मग ते माझ्याच पक्षाचे नाही, कुठल्याही पक्षाचे असेल, शहर म्हणून काम करण्याची खूप गरज. तिथे राजकारण आणता कामा नये, त्या चपला बाहेर ठेवल्या पाहिजे. निवडणूक 1 महिना असेल, नंतर 5 वर्ष काम करावं लागतं. आणि आता योगायोगाने परिस्थिती खूप चांगली आहे केंद्रात, राज्यात. जर हे ट्रिपल इंजिन आलं तर फार चांगल्या पद्धतीने काम करता येईल. ओके, असं वाटतं. तर ट्रिपल इंजिन कोणत्या दृष्टीने तुम्ही म्हणता? आता ट्रिपल इंजिन आहेच आहे राज्यात, महापालिकेत पण ट्रिपल. महापालिकेत आलं की ट्रिपल होईल, आत्ता डबल आहे. आत्ता केंद्रात आहे, राज्यात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या 5 वर्ष उपेक्षित आहेत. शेवटी प्रशासकाच्या दृष्टीने काम करतो. बरोबर. लोकप्रतिनिधी नसला की काय होतंय गेल्या 5 वर्षात आम्ही पण बघितलंय. बरोबर. त्यामुळे लोकप्रतिनिधी लवकरात लवकर सभागृहात येणं आणि मग त्यांचा शहराशी जिव्हाळा असतो ना. जो अधिकारी असतो त्याला शहराशी जिव्हाळा नसतो, तो त्याची नोकरी करत असतो. त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी शहराच्या विकासाला त्याचा फटका जरूर बसतो. बरोबर आहे.
तर मला इथं सांगावंसं वाटतं की ज्या उद्यानात आपण फिरतोय हे बघा, इतकं चांगलं उद्यान यांनी केलं आहे. जुनी सगळी झाडी तशीच रिझर्व करून व्यवस्थित त्याचं संवर्धन केलं आहे, कॉन्झर्वेशन केलं आहे आणि इथल्या सगळ्या परिसरातल्या लोकांना एक छान फिरायला जागा, स्वच्छ सुंदर हवेमध्ये मोकळा श्वास घ्यायला जागा मिळावी म्हणून ह्या उद्यानामध्ये आपण हा इंटरव्ह्यू खरं तर करतोय. अशीच अनेक उद्यानं तुम्ही यापूर्वीच्या वॉर्डात असताना केलेली होती. रस्ते उत्तम केले, स्ट्रीट लाईटचं उदाहरण तुम्ही पेंडसेनगरचं आत्ताच दिलं. आत्ता या निवडणुकीनंतर कोणती कामं राहिली आहेत जी तुम्हाला प्रामुख्याने करावीशी वाटतात? पेंडसेनगरमध्ये बेसिक सुविधा पूर्ण आहेत. म्हणजे जिथे मी 10 वर्ष नगरसेवक होतो, म्हणजे अगदी साधं सांगायचं तर आज एखाद्या बिल्डिंगला जर पाण्याची लाईन घ्यायची असेल तर रस्ता खोदायला लागायचा. आज आपण ज्या वेळेला काम केलं त्यावेळेला रस्ते कॉन्क्रीट झाले, दोन्ही बाजूला पाण्याच्या लाईन्स झाल्या, अंडरग्राऊंड ड्रेनेज झाली, स्ट्रीट लाईट झाले, स्वच्छता आहे. पण पुढच्या काळामध्ये ज्या वेळेला मी या 4 वॉर्डांमध्ये फिरेन, त्या 4 वॉर्डांमध्ये फिरताना तुम्ही बघाल की याच्या बाजूला एक गौरीशंकरवाडी नावाची चाळ वस्ती, आता माझ्या प्रभागात इंदिरानगर पण जोडला जाईल. तिकडे मी आपला वॉर्ड नसल्याने आपण कधी तिथे फारसं लक्ष घालू नाही शकलो, पण तिथे गेल्यानंतर असं वाटतं की अरे आपल्याच बाजूला हा प्रभाग आहे आणि इकडच्या लोकांचं जे आयुष्यमान आहे किंवा राहणीमान आहे याच्यामध्ये खूप सुधार झाला पाहिजे. तो एक बेसिक डोळ्यासमोर मी उद्दिष्ट ठेवीन. दुसरं आपला ईस्ट वेस्टचा जो ब्रिज आहे 90 फीटला नेणं आहे. अशा बेसिक या म्हणजे ती तर सगळ्यात मोठा विषय आहे. आज तो ब्रिज कधीच व्हायला पाहिजे, पण आज विषय असा आहे की 5 वर्ष प्रशासन आहे. मी प्रशासनाला दोष देईन. लोकप्रतिनिधी आमचे म्हणजे कोणी नेते असतील पैसे आणतात माध्यमातनं, त्याची सोय करतात, पण त्याच्यासाठी जी काही बाकीच्या गोष्टी आहेत, आज ॲक्विजिशन करणं हा जो विषय आहे, ॲक्विजिशन तर प्रशासनाने करून ठेवून त्याच्या गोष्टी पूर्ण त्याची पूर्तता करायला पाहिजे होती ना. आता पैसे आले आणि ॲक्विजिशन नसेल तर ॲक्विजिशनला जो काय वेळ लागणार आहे, क्लिष्ट गोष्ट आहे ती, काम लांबत जातं आणि साहजिक लोक मग रागवतात. कोणावर रागवतात? लोकप्रतिनिधीवर रागवतात. त्यांचं काही चूक नसतं. आता गेल्या 5 वर्षाचा खंड आहे. मला असं वाटतं की आपण पॉझिटिव्ह विचार करावा. बिलकुल. आणि अशा दृष्टीने आपण पुढे जायला पाहिजे. बिलकुल. राहुलजींबरोबरचे हे प्रश्न आपल्याला असेच सुरू ठेवायचे आहेत आणि या प्रश्नांवरती उर्वरित इतर काही राजकीय गोष्टी पण आपल्याला बोलायच्या आहेत वेगळ्या ठिकाणी. माझ्यासोबत चला. राहुल दामलेंबरोबर आपण चर्चा करत असताना इतरही काही या अगोदरचे प्रश्न, त्यांच्या विकास कामांच्याबद्दल, त्यांच्या उद्दिष्टांबद्दल आणि पुढे ते काय करणार आहेत हे आपण जाणून घेतलं. तर थोड्या राजकीय प्रश्नांकडे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे. सध्या भाजपमध्ये मोठं इन्कमिंग चालू आहे. ते फक्त कल्याण डोंबिवलीतच आहे असं नाही, तर राज्यभर पण चालू आहे, पण कल्याण डोंबिवलीची विशेष करून जास्त चर्चा आहे. तर या इन्कमिंगबद्दल तुमचं मत काय, की हे इतकं इन्कमिंग भाजपला खरंच राजकीयदृष्ट्या सुसह्य होणारं आहे का? मी कसं आहे की 10 वर्षांनी आलेली एक तर निवडणूक आहे. दुसरं देशात जे राजकीय म्हणजे वातावरण आहे, राज्यात वातावरण आहे. कालचाच जर निकाल तुम्ही जर बघितला असेल या सगळ्या महापालिकांचा, तर साहजिकच भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित होणं हे स्वाभाविक आहे ना. कुणाला वाटतं की आपण समोर राहून हारावं, त्याच्यापेक्षा मला जर संधी मिळाली तर विनिंग पार्टीमध्ये मला एंट्री मिळते का याचा प्रत्येकजण विचार करतो. दुसरी गोष्ट अशी आहे की संधी एवढ्या भारतीय जनता पार्टीमध्ये निर्माण होत आहेत की आता असे विषय कुठले नाहीत की इन्कमिंग देताना कोणाला तरी कंडिशनल घेत आहेत. कंडिशनल घेणं आणि कार्यकर्ते जोडून घेणं याच्यामध्ये पण मोठा फरक आहे. आणि म्हणून जे इन्कमिंग आहे ते घेताना त्या कार्यकर्त्याला, त्या नेत्याला जी काही कल्पना दिली जाते त्याच्यातनं पुढे काही प्रश्न निर्माण होतील असं मला वाटत नाही. दुसरं हे म्हणजे योगायोगाने म्हणा किंवा काही म्हणा, जे आमचे नेते आहेत, रवींद्र चव्हाण स्थानिक आमदार, हे आता प्रदेशाचे नेते झालेत, प्रदेशाचे अध्यक्ष झाले. आणि त्यांच्यामुळे तोही एक विषय आहे की त्याच्यामुळे सुद्धा जो इतर पक्षातला किंवा कॉमन कार्यकर्ता आहे त्याला वाटतं अरे एवढ्या मोठ्या नेत्याबरोबर मी सहज जोडू शकतो. त्यामुळे आणि चांगले दिवस आहेत पक्षाचे, लोक येणार, त्यांचं स्वागत करायला पाहिजे. म्हणजे कल्याण डोंबिवलीत अच्छे दिन येत आहेत असं तुम्हाला म्हणायचं? आहेतच. पण याच्याबरोबर मला जोडून तुम्हाला विचारायचं आहे की तुमची आमची भाजप सर्वांची असं स्लोगन आहे तुमचं. तर या स्लोगनकडे बघताना जेव्हा इन्कमिंग वाढतं आहे
तेव्हा पक्षात अशी एक गोष्ट दिसते की जुने कार्यकर्ते नाराज होत आहेत, जुने नेते नाराज होत आहेत. मध्यंतरी चर्चा अशी होती की राहुल दामले पण नाराज होते. तर ह्याची नेमकी कारणं काय आहेत? मग यांना सांभाळणार कसं? नाही, पहिला तुमचं जे राहुल दामले नाराज कधी होते मला तरी नाही आठवत. अशी चर्चा होती, माझ्यापर्यंत सांगतो आलेली मी, सांगतो. काही नाराज व्हायचं कारण नाही ना. मुळामध्ये माझ्या म्हणजे कुठलंही बॅकिंग नसताना जिथपर्यंत माझी राजकीय वाटचाल झाली, मला पक्षाने दिलं ना, सगळं दिलं ना. हम्म. म्हणजे आत्ता परिस्थिती अशी आहे की मी महापालिकेतली सगळी पदं उपभोगली आहेत. 15 वर्ष नगरसेवक आहे. ते करताना मी परफॉर्मन्स दिला आहे. बरोबर आहे. त्यामुळे नाराज व्हायचं असं काही कारण नाही. आणि शेवटी तुम्ही कितीही केलं, तुमच्या नशिबात असतं तेवढंच तुम्हाला मिळतं असं एकदा जर आपण आपल्या मनाला पटवून दिलं ना, तर नाराज व्हायचं काही कारण नाही. बरं. दुसरा विषय जो तुम्ही म्हणालात की कार्यकर्ते नाराज होतात का, जुने कार्यकर्ते आणि नवीन येणारे लोक, तर यांच्यात समन्वय झाला पाहिजे. जुन्या लोकांना स्वाभाविकपणे वाटतं की अरे एवढे मोठे लोक आपल्याकडे येत आहेत, तर आपला निभाव कसा लागणार. बरोबर आहे. तर पूर्वीसारखं राजकारण आता नाही राहिलं. हां. पूर्वी जुना कार्यकर्ता वर्षानुवर्ष तो काम करत होता. आता हे राजकारण एवढं फास्ट झालं आहे की त्याच्याबरोबर आपण पळालं पाहिजे. नाहीतर रुसला बसला, मग त्याच्यात कोणीतरी समजूत काढायला जाईल. हे दिवस संपलेत सगळं. संपले म्हणण्यापेक्षा वातावरण बदललंय. बदललंय. तुम्ही थांबलात तर त्याची गॅप भरायला मागे अजून क्रिकेट टीमचं जसं असतं ना की तुम्ही 11वा प्लेअर पाहिजे मागे, 11वा प्लेअर म्हणण्यापेक्षा तुम्ही 2-3 मॅच नाही खेळलात तरी चालेल, तर दुसरा बाद होतो. प्लेअर तयार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जुना काळ जो होता, ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे अक्षरशः काम करताना सुद्धा मार खायला लागायचा अशी परिस्थिती होती. स्वतःच्या घरचा डबा आणून पण लोक जेवून काम करत होते. बरोबर. आणि आता चांगले दिवस आहेत. तेव्हासारखंही नको आणि आत्ता एकदम फास्ट झालं आहे ते, त्याच्यातला मध्य काढून जर गेलं तर याला खूप मोठं त्याच्यातनं यश पार्टीसाठी, लोकांसाठी, कार्यकर्त्यांसाठी मिळेल असं मला वाटतं. आत्तापर्यंत तुम्ही जसं मगाशी उल्लेख केला की महापालिकेमध्ये तुम्ही उपमहापौर होता, सभापती होता, गटनेता होता, स्थायी समितीला देखील तुम्ही पद भूषवलेलं आहे. आता पक्षाने जर तुम्हाला महापौर पदाची जबाबदारी द्यायचं ठरवलं तर ती स्वीकारणार का नाही स्वीकारणार? त्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते? बरोबर. पण मग आमचा म्हणजे नेतेच एवढे आता रवींद्र चव्हाण आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, ते योग्य निर्णय करतील महापालिकेच्या दृष्टीने. राजकीय कार्यकर्ता म्हणून कुठल्या गोष्टीला नाही काम कोण कशाला नाही म्हणेल. आनंदाची गोष्ट आहे. चांगलं काम करता येईल आणि संधीचं सोनं करता येईल. बिलकुल. कारण इतके वर्ष तुम्ही महापालिकेत घालवलेत तर या विषयाकडे निश्चितपणे आलं पाहिजे. दुसरं सगळ्यात आत्ता राजकारणामध्ये जी दिशा दिसते बदलताना की जसं इन्कमिंगचा मुद्दा आहे तसं तुमच्याबरोबर असलेल्या पक्षामध्ये देखील विभागणी झाली. म्हणजे उद्धव ठाकरे वेगळे झाले, एकनाथ शिंदे वेगळे झाले. तर या दोन विभागलेल्या शिवसेनेचा जर विचार आपण केला तर चर्चा KDMCमध्ये अशी होती आहे की मनसे इथे कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपची बी टीम आहे. हे खरं आहे का? आत्ता तुम्हाला कुठे मनसे दिसते का? म्हणजे आपण जर शोधायला गेलं तर कुठलाही पक्ष संपत नाही. ती एक विचारधारा असते कुठल्याही पक्षाची. पण मागे जाऊन जर थोडा आपण विचार केला, ज्या वेळेला 2010ला मनसेची एक हवा होती आणि राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली 28 नगरसेवक निवडून आले. नेत्यांनी त्यांचे जे काम करायचं ते केलं होतं. पण त्या हवेवर निवडून आलेला ना असं वाटलं की मी निवडून आलो आहे. त्यांनी काही केलंच नाही 5 वर्ष. ती नेत्याची हवा होती. मग त्या नेत्यांनी काहीतरी बनवलं होतं ना त्यांच्या. बरोबर आहे. जे निवडून आले ते काही काम करून निवडून आलेले नव्हते. सगळे नवीन युवक हे ते लोकांनी सुद्धा त्यांना उत्साहाने निवडून दिलं. त्यांनी संधीचं सोनं नाही केलं, माती केली. आणि त्याच्यामुळे पुढच्या निवडणुकीमध्ये जो काही त्याचा परिणाम, त्याचा काही जो रिझल्ट यायचा होता तो लागला. अजूनही मला असं वाटत नाही कुठल्या पक्षावर, नेत्यावर टीका करण्याएवढा मी अजिबात मोठा नाही. कुठला पक्ष असतो, पण जे काही दिसायला पाहिजे ते तसं एक राजकीय कार्यकर्ता म्हणून मला असं वाटत नाही की खूप काही
त्यांच्याकडनं म्हणजे आम्हाला प्रॉब्लेम होईल असं काही म्हणजे तुमची बी टीम नाही असं तुम्हाला म्हणायचं? नाही, बी टीम वापरायची काही गरजच नाही ना. आमचंच नेतृत्व एवढं मोठं आहे की आम्हाला बी टीम कशासाठी आम्ही वापरू? ज्या वेळेला काही गरज असते बी टीमची, पण आम्हाला खरोखरच गरज नाही. बरोबर. आत्ता केंद्रात, राज्यात आणि सगळीकडे जी महायुती आत्ता ज्या प्रमाणात चालली आहे, कालच्याही सगळ्या नगरपालिकेच्या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये जवळपास 2/3 मेजॉरिटी युतीची आली आहे ना. बरोबर. पहिले काही ठिकाणी वेगळे लढले असतील, आहेत तर महायुतीचेच ना. हो, शेवटी जो होईल तो महायुतीचाच होईल, हे 100%. बरोबर. त्यात दुसरं कोणी येऊ शकत नाही. बरोबर. मग असं या गोष्टीचा विचार जर केला तर हे 2 ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा खूप जोरात सुरू आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू मान्य करतायत की तुमचे महाराष्ट्राचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच आम्ही एकत्र आलो. तर हे जर दोघे एकत्र आले तर महायुतीला फटका बसेल असं वाटतं? कल्याण डोंबिवलीत खास करून विचारतो. नाही, जर तेच कबूल करत असतील की त्यांच्यामुळे एकत्र झालो, मला असं वाटतं की 2 वेगळे झालेले बंधू परत एकत्र येण्यासारखं त्यात आनंदाची गोष्ट काय. शेवटी घर आहे ना. हो. त्याच्यात आपण आनंद मानला पाहिजे. राजकीय दृष्ट्या काय होईल हे निवडणुकीनंतरच समजेल. त्यामुळे त्याची काही आपण फारशी दखल घ्यावी किंवा आपण त्याच्यावर विचार करावा. मी मगाशी म्हटलं असं, निवडणुकीसारखी लढायची आहे. म्हणजे कोणतरी समोर उभं राहणार आहे ना, मग आपण कशाला काळजी करायची? आपण आपलं काम करायचं, आपल्या पक्षावर विश्वास ठेवायचा, आपण केलेल्या कामावर लोकांवर विश्वास ठेवून आपण पुढे जाऊ. 100% यश महायुतीचं आहे. काही फटका बसणार नाही, अजिबात नाही. ह्या शहराचा महापौर महायुतीचाच असेल. आणखी एक प्रश्न महत्त्वाचा मला विचारायचा आहे की जसं आपण वेगवेगळ्या पक्षांची महायुतीतल्या पक्षांची चर्चा करतोय, कल्याण डोंबिवलीमध्ये एक चर्चा ज्येष्ठ कार्यकर्ते पक्षातले तुमच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये एक अशी चर्चा आहे की निवडणूक KDMCची कल्याण डोंबिवली महापालिकेची आपण स्वबळावर लढली पाहिजे. तर याच्यावर तुमचं मत काय की स्वबळावर गेलं पाहिजे की महायुती म्हणूनच लढली पाहिजे? नाही, विषय असा आहे की केंद्रात, राज्यात महायुती आहे आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळाले. 10 वर्षानंतर निवडणूक येते आणि ही निवडणूक कार्यकर्त्यांची असते. प्रत्येक कार्यकर्त्याला, मग तो राजकीय जीवनात असतो ना, जर युती झाली तर समजा अर्ध्या सीट झाल्या, काय झालं तर अर्धे कार्यकर्ते तिथे संपतात ना. कार्यकर्ता स्वाभाविकपणे म्हणणार ना की नाही, युती नको, मला लढायला मिळालं पाहिजे, नाहीतर त्याची वाढ 5 वर्षासाठी खुंटते. त्यामुळे कार्यकर्त्याचं जे काही म्हणणं आहे त्यात काही त्रुटी नाही किंवा त्याची काहीच चूक नाही की नाही आम्ही काम केलं आहे 5 वर्ष, 10 वर्षांनी निवडणुका येत आहेत, मला लढायला मिळालं पाहिजे, तो म्हणणार की. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पार्टीची ताकदसुद्धा आत्ता खूप मोठ्या प्रमाणात वाढली. बरोबर. पूर्वी जसा कार्यकर्ता होता तो कामातनं पेटून उठून त्यांनी स्वतःचं एक स्थान निर्माण केलं. अंबरनाथ, बदलापूरला आज आमचे नगराध्यक्ष स्वतंत्र लढून आले. तिथे तर महायुतीमधल्या आमच्या 2 घटकांची मैत्रीपूर्ण लढत झाली, पण भाजपचे दोन्ही नगराध्यक्ष निवडून आले तिथे. साहजिक वाटणार की नाही, आपण वेगळं लढावं, पण शेवटी वरचं जे नेतृत्व सांगेल. भारतीय जनता पार्टीमध्ये माणूस मत व्यक्त करतो, कार्यकर्ता, पण एकदा का पक्षाकडनं जे काही सांगितलं जातं त्याच्यावर नंतर तो भाष्य करत नाही. पक्षाचा आदेश मानून तो पुढे जातो. प्रथम राष्ट्र, मग पक्ष आणि मग स्वतः, ही जी भूमिका पक्षाने मांडली आहे. म्हणून तळागाळात असले, म्हणजे आम्ही कुठेच नव्हतो, त्याच केंद्रामध्ये 3ऱ्यांदा निवडून आलो. पक्ष जे सांगेल ते होईल. पक्ष जे सांगेल ते होईल. बरोबर. तर पक्षामध्ये आत्ता दुसरी अशी एक चर्चा आहे तुमच्याबद्दलची, सांगतो की आत्ता स्थानिक आमदार डोंबिवलीचे रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष झाले. तर रवींद्र चव्हाणांच्या नंतर डोंबिवलीसाठीचं नेतृत्व कोणतं, तर ते राहुल दामले असे संघाचेही कार्यकर्ते बोलतात आणि भाजपचेही कार्यकर्ते बोलतात. तर याला धरून जर पुढे पक्षाने तुम्हाला मोठी जबाबदारी दिली तर ती घ्यायला आवडेल का? जबाबदारी छोटी असो किंवा मोठी, जबाबदारी दिली की ती पूर्ण करायची माझा स्वभाव आहे. त्या वेळेला ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या वेळेला मी त्या माझ्यात जेवढी ताकद आहे तेवढी लावून मी त्या पूर्ण केला आणि सांगायला आनंदही वाटतो की त्याला यश पण मिळालं. बरोबर आहे. जी जबाबदारी असेल ती घेऊ.
चव्हाण साहेबांच्या नंतरचं नेतृत्व जर असं म्हटलं तर काल जी सभा आमचा मेळावा झाला त्यात मी असं म्हटलं की आपल्याबरोबरचा माणूस आता इतका मोठा झाला आहे की त्याची स्थानिक लेवलला किंवा आमची कोणाची आता बरोबरीच तुम्ही काल राहिलेली खूप भावनिक झाला होता तो मुद्दा मांडताना. नाही. भावनिक म्हणजे आपण काम केलं ना त्याच्याबरोबर. आम्ही एकत्र नगरसेवक होतो, सगळं होतं, पण त्याला मिळालेल्या त्याला मिळालं म्हणण्यापेक्षा त्यांना मिळालं आता हे प्रेम आहे. ते नाही ही प्रोटोकॉल आहे. नाही पण हे प्रेम आहे जे तुम्ही ही वस्तुस्थिती आहे की आपण त्याचा विचारही केलेला नसतो आणि त्या ठिकाणी एखादा आपल्या जवळचा माणूस पोचतो. पूर्वीचे एखादा प्रदेशाध्यक्ष असेल तर त्याच्यापर्यंत पोचताना आम्हाला किती खटपट, आज जवळ आहे ना. बरोबर आहे. पण ती व्यक्ती एवढी मोठी झाली, ते जबाबदारी त्यांची तिकडे वाढली, पण लोकल कार्यकर्त्याची जबाबदारी, ते मोठे झाल्यामुळे लोकल कार्यकर्त्याची जबाबदारी वाढली. किंबहुना कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये त्यांच्या पक्षाचा महापौर असावा ही जबाबदारी पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आहे. आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की भारतीय जनता पार्टीचा महापौर असला पाहिजे. तो महायुतीचाच असेल पण तो भारतीय जनता पार्टीचा असला पाहिजे. म्हणून त्या दृष्टीने जबाबदारीचं जे चर्चा होती ती घ्यायला तुम्ही तयार आहात. त्यांनी जी जबाबदारी दिली ती मी घेईल. बिलकुल 100% घेईल. येस. राहुल दामलेंबरोबर अजूनही काही गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत. भाजपचं जशी पहिल्या निवडणुकीपासून निवडणुकीच्या कार्यक्रमातली चर्चा सुरू झाली, चाय पे चर्चा, तर चाय पे चर्चावरती रॅपिड फायर क्वेश्चन राहुल दामलेंबरोबर. भेटूया चायसोबत. सगळे राजकीय प्रश्न आपले चर्चेत आणले, त्याच्यावर चर्चा केली, मुद्दे जाणून घेतले, वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपण त्यांच्याशी बोललो. तर राहुल दामले यांच्याबरोबर काही रॅपिड फायर प्रश्न करायचे आहेत. चाय पे चर्चा, एका वाक्यात उत्तरं आणि तुमच्या मनातला भाव जाणून घेण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, ही निवडणूक झाल्यानंतर महापालिकेत सभापती व्हायला आवडेल की महापौर? महापौर. नेत्यांमध्ये भाजपच्या देवेंद्र फडणवीस की नितीन गडकरी? दोन्ही. जास्त जवळ कोण? फडणवीस साहेब. ओके. महायुतीचा विचार केला तर महायुतीच्या नेत्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे? साहजिक रवींद्र चव्हाण. आता सामाजिक संस्थांमध्ये तुम्ही काम करता, डोंबिवलीमध्ये गणेश मंदिर संस्थान की ब्राह्मण सभा? नाही, दोन्ही सामाजिक संस्था आहेत. आपण राजकीय काम करतो त्यामुळे निवड नाही करता येणार त्यातली. ओके. खाण्याच्या बाबतीमध्ये पुरणपोळी की मोदक? पुरणपोळी. गणेश मंदिरात जाऊन मोदक नाही आवडत? नाही, पुरणपोळीच आवडते. ओके. गाण्याच्या बाबतीमध्ये संगीतात लता मंगेशकर की आशा भोसले? साहजिक लता मंगेशकर. मोहम्मद रफी की मन्ना डे? मोहम्मद रफी. ओके. साहित्यामध्ये पु ल देशपांडे की आचार्य यात्रे? पु ल देशपांडे. आता निवडणूक लढत आहे म्हणून आवडता प्रभाग कोणता, सावरकर रोड की पेंडसे नगर? पेंडसे नगर. डोंबिवलीमध्ये काही सामाजिक गोष्टी करत असताना दिवाळी पहाटे होते आणि नववर्ष स्वागत यात्रा होते, नेमकं कोणतं आवडतं? नववर्ष स्वागत यात्रा. सगळ्यात आवडीचा प्रश्न शेवटचा, जो कदाचित तुम्हालाही आवडेल आणि इतरांना ऐकायला आवडेल, राहायला कुठे आवडेल, अलिबाग की डोंबिवली? डोंबिवली. या रॅपिड फायरमध्ये, कारण ते तसे मुरलेले भाजपचे राजकारणी आहेत, त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात त्यांनी परफेक्ट दिलेलं आहे. खूप शुभेच्छा राहुलजी तुम्हाला निवडणुकीसाठी, आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही पुढे वेगवेगळ्या पदांवरती जावं याच शुभेच्छा आमच्याकडून मी तुम्हाला देतो. आणि ही चाय पे चर्चा आपण इथेच संपूया. पुन्हा भेटूया नव्या नेत्यासह, नव्या प्रश्नांसह आणि नव्या प्रभागातल्या वेगळ्या विषयांसह. तोपर्यंत नमस्कार.